अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीची आत्महत्या। तळोजा कारागृहातील स्वच्छतागृहात गळफास। कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी तळोजा जेलमध्ये असलेला मुख्य आरोपी विशाल गवळी याने आत्महत्या केली। जेलमध्ये स्वच्छतागृहात पहाटेच्या वेळी गळफास घेऊन त्याने स्वतःला संपवलं। गेल्या 3.5 महिन्यांपासून तो तळोजा जेलमध्ये शिक्षा भोगत होता। आत्महत्येनंतर त्याचा मृतदेह जे रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला। त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाने सांगितलं। गेल्या अनेक दिवसांपासून होणाऱ्या घटना पाहिल्या असता तळोजा जेल हे कैद्यांसाठी असुरक्षित झालंय। या ठिकाणी फक्त VIP कैद्यांना सुविधा पुरवल्या जातात, मात्र सर्वसामान्य कैद्यांकडे दुर्लक्ष केलं जातं। सर्कल नंबर 5 या ठिकाणी सर्व सेवा पुरवल्या जातात। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच जेलमध्ये होता। त्यानंतर त्याचं काय झालं हे सर्वश्रुत आहे। काही दिवसांपूर्वीच तळोजा कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं। यावरून तळोजा कारागृहात पैसे घेऊन कैद्यांचा दर्जा ठरवला जातो, त्यानुसार सुविधा पुरवल्या जातात। कारागृहातच कैदी असुरक्षित असतील तर सर्वसामान्यांचं काय होणार? या आत्महत्येमागे कोणाचा हात आहे का? विशाल गवळी याने खरोखरच आत्महत्या केली की तसा बनाव केला गेला याची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे। ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या न्यूज, पनवेल।